नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही वकिलाकडे जाते आणि तिला पारसोबत डिवोर्स घ्यायचा असतो। तेव्हा वकील तिला कारण विचारतात, तर तेव्हा तिच्याकडे काहीच कारण नसतं। मात्र वकील तिला एक कारण सुचवतात आणि ते म्हणतात की तुमचा नवरा शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे आणि तो तुम्हाला मूल देऊ शकत नाही, तो तुमची फसवणूक करतोय। वकिलाने सुचवलेलं हे सगळं ऐकून काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो। पार्थ आपल्यासोबत एवढं चांगलं वागतात, तर मी त्यांच्यावर असा खोटा आरोप कसा करू शकते, असा विचार काव्या करू लागते। वकिलाने सांगितलेलं हे सगळं काव्याला अजिबात पटत नाही, त्यामुळे ती तिथून निघून येते। तिकडे घरी आल्यानंतर जीवा हा नंदिनीला चेक देत असतो। आनंद निवासासाठी नंदिनीला काही पैशांची गरज असते आणि त्यासाठी जीवा नंदिनीला मदत करतो। हे सगळं काव्या बघत असते। नंतर काव्या ही जीवाला म्हणते की ताईचा चांगलाच नवरा शोभत आहेस तू, मोठा चेक दिलास की तू ताईला आताच, आणि तू ना फक्त आधी मोठमोठ्या बाता मारायचास की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीही आलं तरी मी जग जाळून टाकेल। आता तर माझ्या आयुष्यात खरंच दुसरं कोणीतरी आहे आणि हे बघून तुला त्रास सुद्धा होत नाहीये का? आपलं बोलणं दुसरं कोणीतरी ऐकलं असं जीवा काव्याला म्हणतो। जीवा हा काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण काव्या काही ऐकत नाही आणि त्याला ओरडून म्हणते की मी डिवोर्स लॉयरकडे गेले होते, मला डिवोर्स हवाय। काव्याचं हे बोलणं ऐकून जीवाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो। त्याला काय करावं हे काही सुचत नाही। प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, काव्या जे करत आहे ते बरोबर आहे का? तिने खरंच पार्थला डिवोर्स द्यायला हवाय की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।